आज अर्जंटमध्ये ना ब्राईडचं ब्लाऊज शिवून द्यायचं होतं, तर हे ना हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. तसं त्यांचे 4 ब्लाऊज होते, पहिला हाच त्यांना पाहिजे होता. तसं हे कस्टमर ना पहिल्यांदाच माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते आणि ते सुद्धा लग्नाचं ब्लाऊज दिलं होतं आणि त्यांना ना हा ब्लाऊज परफेक्ट बसला होता. त्यांनी मला परत कॉल करून सुद्धा सांगितलं. आता राहिलेली जी ब्लाऊज आहेत ना ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक करून मी दाखवलेच, म्हणजे जसं शिवेल तसं. आणि एवढ्यातच ना मला भरपूर ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ब्लाऊजच बघायला भेटणार. ब्लाऊज रेडी करून ठेवलं होतं, तेवढ्यात ना कस्टमरचा कॉल आला की ब्लाऊज झाले काय म्हणून, तर ते घेऊन गेले. तर सगळं झालं. त्यानंतर बघा मी आज रव्याचे लाडू करणार होते, त्यासाठी 1 किलो रवा घेतले मी आणि 2 वेळा मी हे भाजून घेतलं निम्म निम्म करून आणि भरपूर तूप टाकून ना मी ही रवा भाजून घेतला. रव्याचे लाडू ना बऱ्याच प्रकारे केले जातात, पण मला ना पाकाचे रव्याचे लाडू करायचे होते, त्यासाठी कढई ठेवले. त्यामध्ये बघा माझ्या हातात जी ग्लास आहे ना त्याने 1.5 ग्लास पाण्याने 1.5 ग्लास साखर घातलं आणि हे ना मिडियम गॅस ठेवून मी एक अर्धा तासभर ह्याला ना फिरवत राहिले होते. त्यानंतर आपला पाक रेडी झाला होता. खरं तर ना मला रव्याचे लाडू जास्त जमत नाही, कारण ह्याच्या अगोदर मी जेव्हा पण केले ना तेव्हा थोडी का होण्या चुकी झालेली असायची, पण ह्यावेळी माझ्या मनात होतं नाही चांगलंच करायचं आणि मी मनापासून एखादी गोष्ट केली ना तर ती चांगली होते, हे पण मला खात्री असते. आणि बघा पाक पण छान झाला होता आणि लाडू सुद्धा खूप छान झाले होते, ते बघू शकता तुम्ही.